आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी वांग्याची भाजी, जी खायला खूपच चविष्ट लागते आणि बनवायला खूप सोपी पद्धत आहे. जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण चालू करूया. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण वांगे घेतलेले आहे. वांगे कापून घेतलेले आहे 4 फोडींमध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून वांगे स्वच्छ असं पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते त्यांना थोडंसं कुचकरून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला जो कळसटपणा असतो तो संपूर्ण निघून जातो. आणि अशा पद्धतीने वॉश करून घ्यायचे आहे आपल्याला संपूर्ण वांगे. आता या ठिकाणी आपण कुकर घेतलेला आहे. कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे जिरं आणि मोहरी. थोडीशी जिरं आणि मोहरी टाकायची. जिरं आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं पिंच ऑफ हळद टाकायची आहे. आणि हे छानसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपले जे वांगे असतात ते वांगे टाकून द्यायचे आहे. वांगे संपूर्ण टाकायचे आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे सगळे, म्हणजे सगळे मसाले आपल्या वांग्यांना कोट होऊन जातील. या ठिकाणी अर्धा चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही हे जे एक थोडंसं पाणी टाकायचं, कपभर पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच याचं झाकण बंद करायचं आहे. त्याआधी झाकण बंद करायचं नाही आहे. त्याआधी जर तुम्ही झाकण बंद केलं तर त्याचं जे पाणी आहे ते पाणी संपूर्ण बाहेर येऊ शकतं. अशा पद्धतीने झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि एक विस्टल येईपर्यंत वाट बघायची आहे. स्लो फ्लेमवरती एक विस्टल घ्यायची आहे. या ठिकाणी आपण मसाला बनवत आहोत. मसाला घेण्यासाठी काही शेंगदाणे घेतले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. या ठिकाणी घेतली आहे 1 चमचाभर लाल तिखट आणि या ठिकाणी घेतली आहे हळद घेतलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे 1 चमचाभर. थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि या ठिकाणी घेतलेली आहे 1 चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर. याच्याने फक्त कलर येतो, ती अजिबात तिखट नसते. आणि या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे स्वच्छ असं धुतलेला कोथिंबीर आणि हे सगळं आपल्याला कोरडंच मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो मसाला बनवून तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मसाला टाकायचा. कोरडा मसाला खूप लवकर असा फ्राय होऊन जातो, तर त्याच्यामध्ये लागलीच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरमध्ये मसाला लागलेला असतो तर ते मिक्सर धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, थोडंसं हलवून घ्यायचं आणि मसाला संपूर्ण टाकून द्यायचं. काहीच वाया घालवायचं नाही आहे. आणि या ठिकाणी आपले जे वांगे होते आपण उकळायला टाकले होते ते पण छान असे उकळून झालेले आहे. आणि आपला जो कुकर असतो तो नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच ओपन करायचं आहे, त्याआधी ओपन करायचं नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण याआधीही पण टाकलेलं होतं, तर बघून घ्यायचं मिठाची किती मीठ लागेल टेस्ट करून बघायचं आणि त्यानंतरच मीठ टाकायचं आहे. आणि या ठिकाणी भाजीला उकळी आली, तेल सेपरेट झालं, तरण आलं छान वरती, की आपण समजू शकतात की या ठिकाणी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल पण ऑन करायचे, जेणेकरून तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघू शकाल. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीज.